भारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आत्ताच आपण सगळ्यांनी पाहिला. चिंता करण्यासारखी परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर या अहवालातून जी प्रमुखता वाटली ती म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीमध्ये गतिरोधक म्हणून जी जी काही कारणं समोर येऊ शकतात त्यामध्ये डिजिटल व्यसन हा एक महत्वाचा मुद्दा आर्थिक सर्वेक्षण पाहणीच्या अहवालात आलेला आहे. आणि मग आपली युवा पिढी विशेषतः विद्यार्थी आणि युवक यांना समाज माध्यम आणि डिजिटल स्मार्टफोन आणि त्याच्यावरची माध्यमं याच्या व्यसनाधीनतेने उत्पादकता कमी होणे, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये कमजोरी येणे या स्वरूपाची निष्कर्ष समोर दिसत आहेत. त्याचबरोबर 77व्या भारतीय सायकियाट्रिस्ट परिषदेमध्ये सुद्धा जी आकडेवारी समोर आली त्यामध्ये वाढती मानसिक विकार ते युवकांमध्ये याबद्दलची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आणि म्हणून माहिती तंत्रज्ञान विभागाचा मंत्री म्हणून एक टास्क फोर्स बनवण्याचा निर्णय मी घेतला आणि तो आज या ठिकाणी सांगतोय. आमचे सचिव माहिती तंत्रज्ञान विभाग यांना निर्देश करण्यात आलेले आहेत की या पद्धतीने भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांवर पडणारा ताणतणाव केवळ डिजिटल प्रेझेंटेशनवर लक्ष न केंद्रित करता त्याचे होणारे वागणुकीतले परिणाम या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आली आहे. आणि या सगळ्यासाठी एक संपूर्ण टास्क फोर्स ज्यामध्ये तंत्रज्ञान विभागातले विशेषज्ञ, शिक्षण विभागातले विशेषज्ञ, मानसिक आरोग्य विभागातले विशेषज्ञ या बरोबरीने या विषयावर अभ्यास करणारे तज्ञ, काही बुद्धिवंत विचारवंत आणि बरोबरीने समाज माध्यम ज्या कंपन्या मालक आहेत त्यांचे प्रतिनिधी या सगळ्यांचा एक टास्क फोर्स वेळ मर्यादेमध्ये आपण राज्य सरकारला आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला या पुढची धोरणं काय असली पाहिजे, दिशा काय असली पाहिजे, जे प्रयोग काही राष्ट्रांनी, चीन, ऑस्ट्रेलिया या ठिकाणच्या राष्ट्रांनी पुढाकार घेतले आहेत त्याचा अभ्यास करणं आणि बरोबरीने अन्य राज्य देशातील काही यावर विचार करतायत त्यांचा विचार कुठल्या दिशेने आहे या सगळ्यावर सर्वंकष अभ्यास करणारा टास्क फोर्स हा गठीत करावा आणि येत्या महिन्या दीड महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट हा सरकारला माहिती तंत्रज्ञान विभागाला सादर करावा असे मी निर्देश या ठिकाणी देतोय.